नमस्कार मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मागच्या साईडला माझ्या तुम्ही पाहत असाल तर तुम्ही समजून गेला असेल तर मी आहे पनवेल स्टेशनला आणि चाललो आहे कोकणात. कारण की तुम्हाला तर माहिती आहे आता मेच्या सुट्ट्या चालू आहेत. तर आपल्या बच्चा पार्टीचा प्लॅन होता कोकण फिरायचा. तर ह्याच्या आधी देखील आपण जानेवारीमध्ये आलेलो, त्या टायमिंगला आपण कुणकेश्वरच्या यात्रेला गेलो होतो. आता चाललो आहे आपण गावी फक्त फिरण्यासाठी. तर 4 दिवसाची सुट्टी मित्रांनो, जास्त नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे आपलं ॲडमिनचं काम आहे. आणि आत्ता चाललो आहे मे. तर जून जुलैमध्ये आपल्याला कसं असतं आमचे एजम वगैरे असतात, तर त्याच्यामुळे सुट्ट्या कमी आहेत. पण जेवढ्या सुट्ट्या आहेत तेवढ्यामध्ये आपल्याला एन्जॉयमेंट करायचे. सध्या मी ट्रेनची वाट पाहतो आहे. आता हा 7 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे आणि आता सध्या येईल मला वाटतं. आता झाले बघा 12:30 झाले. तर ही ट्रेन येईल जी आपली असेल मला वाटतं आहे कुठली येईल आता, कोकण कन्या येईल. तर कोकण कन्याची आपली तिकीट नाही आहे मला. आणि ही पाठीमागे जी गर्दी पाहत आहे ही कोकण कन्यासाठीच असावी, कारण की आपली ट्रेन आहे उडना एक्सप्रेस. तर तिची वाट पाहायची आणि ती 1चा टायमिंग आहे. आता ती भिवंडीला आहे. ते तर पाहूया किती वाजेपर्यंत पोहोचते ती. तर मित्रांनो, पनवेल स्टेशनचं काम चालू आहे. तर जवळजवळ 2 डबे मागच्या साईडला तुमची ट्रेन आता थांबणार आहे. आणि तुम्हाला जवळजवळ जेव्हा तुम्ही तुमचा अंदाज घेता ना की पुढच्या साईडला बसून आणि पुढच्या साईडला मी चालत आहे आणि लगेच पुढच्या गावच्या साईडला ट्रेन भेटतील. तर आता तुमची ट्रेन आत्ताच्या घडीला 2 डबे पाठीमागे लागलेली आहे. ज्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही कधी याल आणि त्या टायमिंगला निदान अशा तयारीने या की जेणेकरून की तुम्ही 2 डबे पुढे चालू शकाल. शिवराज लग्न डोक्याला ताप आहे. तर मित्रांनो, हा आहे पनवेलचा 7 नंबर प्लॅटफॉर्म. आता जास्त करून कोकण कन्या तुतारी या साईडला लागते. गर्दी बघा तुम्ही प्लॅटफॉर्मला. आज रविवार आहे म्हणजे आता सोमवार चालू झाला आहे. तर गर्दी आता संध्याकाळचे वाजलेत बरोबर 12:30. रात्रीचे वाजलेत बरोबर 12:30. तुम्ही पायी टाईम बघा. आणि 12:30च्या दरम्यान आता ही पुढची ट्रेन येईल मला वाटतं कोकण कन्या येईल. तर आता पाहूया. मला असं वाटतं कोकण कन्या आणि तुतारीलाच ही गर्दी असेल. त्यानंतर मग आपली ट्रेन आहे उडना एक्सप्रेस, जी उडण्यावरनं सुरतवरनं येते आणि डायरेक्ट जाते ती मँगळुरूला. परी कुठे चालली? परी कुठे चालली? मित्रांनो, धावपळ पाहत आहे. तर काय झालं ॲक्च्युली ट्रेन अनाऊन्समेंट झालेली आहे. सर्वांना एक्सपेक्टेशन होतं की पहिले कोकण कन्या येईल, पण आपली उडना एक्सप्रेस पहिली येते. तर आता ही धावपळ जी होते ना, तर डबे लागले त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे जो डब्बा असतो आपला त्या डब्याप्रमाणे आपल्याला धावायला लागतं. तर आमचा आहे S1 आणि S3. आता आम्ही मागच्या ठिकाणी चाललो S1च्या ठिकाणी. तर आपली कशी आहे आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, तर ही जनशताब्दी आली आहे पण ही मडगाववरनं आलेली आहे. तर ह्या ट्रेनचा आपला काय संबंध नाही. ही आता परत सकाळी जाईल आणि आपली ट्रेन ह्या आता प्लॅटफॉर्म नंबर 7ला येईल. आता हे मडगाववरनं आलेली ट्रेनला पण एवढी गर्दी आहे. लोक गावावरनं येणारी चालू झाली की काय? तर मित्रांनो, आली आपली ही उडना एक्सप्रेस. आता हिचं जनरल एक्झॅक्ट पार्टी आहे आणि मी आहे S1च्या इथं. आता पाहूया हिला गर्दी काय आहे का, कारण कोकणात जाणारे लोक तर जास्त आहेत. गर्दी नॉर्मल दिसते तरी पाहूया एकदा. रात्रीचे वाजले ते 1 बरोबर आणि आपली ट्रेन पण चालू झाली आहे. प्रॉब्लेम असं झाला की पहिले कोकण कन्याचं एक्सपेक्टेशन टायमिंग होता, पण तिच्या अगोदर आली आपली ट्रेन. तर तुम्हाला मी दाखवतो सध्या. तर मित्रांनो, रात्रीच्या प्रवासाला आपली झाली सुरुवात. आता 1 वाजला आहे. सकाळी 9ला आपण कणकवलीत असू. तर सध्या तरी ट्रेन मी तुम्हाला दाखवतो, पण तरी पण पाहूया सकाळी पोचल्यानंतर काय आहे ते. आणि कोकणात सध्या पाऊस पडतो असा बोलतात लोक. तर आपल्याला मग मे बी
सकाळी बहुतेक पावसाचा सामना करावा लागेल किंवा हां राहू दे, सकाळी आपल्याला पावसाचा सामना करावा लागेल कदाचित, किंवा नाही तर मग थंडीचा सामना करावा लागेल. तर पाहूया, भेटूया सकाळपर्यंत. मित्रांनो पहाटेचे वाजलेत तर 4 आणि गाडी आली आता खेड स्टेशनला. आता तुम्हाला दिसणार नाही. मित्रांनो पहाटेचे वाजलेत 5, पोचलो आता आपण चिपळूणला. ट्रेन त्या मानाने बरोबरच चालू आहे, पण कदाचित थोडीफार लेट असेल आहे. अजून रत्नागिरीचा हिने टायमिंग दिला 7चा, म्हणजे 2 तास अजून आहेत रत्नागिरीसाठी. त्यानंतर 10चा टायमिंग आहे हिचा कणकवलीचा सकाळी. तर मग आम्हाला कणकवलीला उतरायचं म्हणजे सकाळचे 10 वाजतील, म्हणजे अजून मला 5 तास ट्रेनमध्ये बसायचं आहे, बसून राहायचं आहे. मला गर्दी पण दाखवतो, 1 मिनटं. गर्दी झाली आहे ट्रेनमध्ये. मित्रांनो पहाटेचे वाजले म्हणजे सकाळचे वाजले आता 6. पोचलो आपण संगमेश्वर रोडला. 6 वाजलेत. 7चा टायमिंग आहे हिचा ह्याला जाण्याचा, रत्नागिरीचा. तर आता पाहूया. तर मित्रांनो ही जाई कोकणाची सकाळ, आणि कोकणाच्या सकाळीचा हा अनुभव होऊ शकता. चौफे सगळीकडे धुके पसरलेत. खूपच छान वाटतंय बघा ना. अजून तरी पावसाळा चालू नाही झाला तरी पण हिरवळ कशी आहे. या दिवशी पावसाळा चालू होईल ना तेव्हा अजून मजा येईल बघायला. शुभ सकाळच्या आहे. आता झालं ॲक्च्युली 7:30 वाजलेत बरोबर, आणि रत्नागिरी क्रॉस झालं आपलं. तर 6:30ला ट्रेन आली, तर तिचा टायमिंग होता इकडं 7चा. अर्धा तास लवकर आली म्हणून त्याने अर्धा तास बरोबर इथे थांबवली ट्रेन, आणि आता ती निघाली आहे कणकवलीच्या दिशेने. तर कणकवलीला मला वाटते 10 वाजेपर्यंत पोहोचल. तर पाहूया आपण. परी उतरायचं आहे ना आता. परी, ए परी, परू. तर मित्रांनो फायनली उतरलो आपण कणकवलीला. पूर्ण प्रवास झाला 1 वाजल्यापासून आता बरोबर 9 वाजलेत. 8 तासाचा प्रवास बरोबर झाला. आता आपली ट्रेनला आपण बाय बाय करूया, आणि आता आपण जाऊया कणकवली स्टेशनच्या बाहेर. तिकडनं ऑटो पकडूया, जाऊया आपल्या घरात. तर मित्रांनो ब्लॉगच्या माध्यमातून आपण पनवेलपासून कणकवलीपर्यंत येण्याचा प्रवास पाहिला. तर मित्रांनो फायनली आपला प्रवास पूर्ण झालेला आहे. तर या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलं की पनवेलपासून कणकवलीपर्यंत कसं यायचं आहे ते. चाललो आपण इकडनं. तर या ब्लॉगच्या माध्यमातून आपण विविध ट्रेनचा प्रवास पूर्ण पाहिला आहे. तर आता आपण जाऊया आपल्या घरी. तर आता पुढे नेटवर्क नसेल, तर नेटवर्क नसल्या कारणाने तर बाकीची व्हिडिओ आपण नंतर करूया. 4 दिवस आहेत मित्रांनो आपण इकडे. तर 4 दिवसात जेवढी धमाल मस्ती तुम्हाला दाखवता येईल तेवढी मी दाखवेन. तोपर्यंत आपल्या नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.